नमस्कार, तरुण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सोशल मीडियावर एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा जो आहे तो धुमाकूळ घालतोय. त्याचे सध्या 6 लाखाच्या आसपास व्ह्यू गेलेले आहे आणि तो सध्या मनपा प्रियदर्शनी शाळेमध्ये शिकतोय. आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत की त्याचं गाणं इतकंच वाजलेलं आहे, गाजलेलं आहे की त्यासाठी मनपा आयुक्त सुद्धा त्याच्या घरी जाऊन त्याला पियानो सुद्धा भेट करण्यात आलेली आहे. आपण अशाच एका शाळेमध्ये आलेलो आहे. आपण पाहत आहात ही की मनपा महानगरपालिकेची ही शाळा आहे आणि या शाळेचे जे शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, त्यांनी त्या मुलांकडून ते गाणं वाजवून घेतलेलं आहे आणि तो मुलगा या शाळेमध्ये शिकतोय. आपण त्या सरांशी चर्चा करणार आहोत की त्याचे जे 6 लाखाच्या आसपास जे व्ह्यूज आलेले त्या गाण्याला किंवा तो कसा शिकलाय आणि कसं त्यानं हे केलंय. तर आपल्या सोबत या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत सोनार सर, यांच्याशी आपण चर्चा करणार. काय सांगाल सर, आपल्या शाळेचा एक विद्यार्थी आहे, त्याने आजकाल सोशल मीडियावर फारच धुमाकूळ माजवलेला आहे आणि कशा पद्धतीनं एवढं शक्य झालेलं आहे? सर, ह्या विद्यार्थ्याचं आम्ही गॅदरिंग मधला व्हिडिओ माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला टाकल्यानंतर अवघ्या 1 महिन्याच्या आतमध्ये 5 मिलियन्सच्या पुढे याला व्ह्यूज मिळालेले आहेत आणि जवळपास 30 लाख लोकांनी त्याला लाईक केलेलं आहे. आणि खरंच ही जी प्रतिभा आहे ना, ही ती उपजत आहे त्याला, किंवा त्याला आम्ही खूप काही ट्रेन केलं असं नाहीये, पण त्याने स्वतःहून पुढे आला किंवा मला गाणं गायचंय. तर आमच्या शाळेचे त्याच्या क्लास टीचर आहेत, त्याचे कॉर्डिनेटर मॅडम आहेत आणि आमचे टायगर सर म्हणून जे म्युझिक टीचर आहेत, त्यांनी त्याला पॉलिश केलं आणि त्याला गॅदरिंग मध्ये आम्ही समोर आणलं आणि निश्चित सगळ्यांना ते गाणं आवडलं. आज म्हणजे त्याला सिंगर दानिश म्हणून किंवा रॉकस्टार दानिश म्हणून ओळखलं जातं. आमचे आयुक्त सुद्धा, त्याच्याकडे आयुक्तांचा नंबर आहे, आयुक्तांकडे त्याचा नंबर आहे आणि दोघंही एकमेकाशी फोनवर टॉकिंग करतात. त्याला रविवारी आयुक्तांनी बंगल्यावरही बोलवलेलं आहे आणि आयुक्तांनी ज्यावेळेस एचओडीची मीटिंग ठेवली होती त्या मीटिंग मध्ये त्याला बोलवलं. बरं सर, मला एक सांगा, महानगरपालिकेची शाळा आहे, सर्वसाधारण घरातले विद्यार्थी या ठिकाणी येत असतात, परंतु एखादा हिरा आपण असा कसा निवडला किंवा आपल्याला कसं त्याचं टॅलेंट कळायला की बाबा हा एवढ्या छान पद्धतीने गाऊ शकतो किंवा याचं मिलेनियम मध्ये तो व्हिडिओ जाऊ शकतो? सर, कसं आहे, आमच्याकडे ज्यावेळेस मान्य आयुक्तांनी संगीत शिक्षक दिले तर ते प्रत्येक वर्गात जाऊन मुलांना गायला लावायचे. काही वाजवता येतं का, पोरं आमच्या डेस्कवर वाजवायचे, कारण इन्स्ट्रुमेंट कोणाकडेच नव्हते. तर याच्यातून काही मुलं आम्ही असे निवडलेत की जे स्क्रॅप बँड तयार केला आम्ही. त्याच्यात मग तुमचे तेलाचे डबे असतील, ड्रम असतील, हे ड्रम तोडून मुलांनी आणलेत आणि त्याच्यावरती ते रिझम शिकलेत आणि त्यामधूनच मुलांना आमच्याकडे संगीताची आवड लागली आणि गेल्या वर्षभरात इतके मुलं ट्रेन झालेले आहेत. एक मुलगी तर माझी गिटार पण वाजवते, सिंथेसायझर वाजवते आणि स्वतः सिंगिंग पण करते. तर असे मुलं माझ्याकडे तयार होत आहेत. बरं, काय सांगाल सर, याला तयार करण्यासाठी किंवा याचं जे टॅलेंट आहे हे बाहेर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तो स्वतःहूनच समोर आला. खरं म्हणजे आम्हाला खूप काही प्रयत्न करावे लागले नाहीत, पण जे काही त्याचे शब्द होते, स्वर होते, त्याला पॉलिश करण्यासाठी त्याच्या वर्ग शिक्षकांनी खूप मेहनत घेतली, शिक्षकांनी मेहनत घेतलेली आहे आणि तो आता एकापेक्षा अनेक गाणी आता गायला लागलेला आहे. बरं सर, हे जे टॅलेंट आहे आता हे कुठंतरी समजा इंडियन आयडॉल वगैरे असे गाण्याचे स्पर्धा होतात, त्यामध्ये आपण काही असं भाग घ्यायला त्याला मदत करणार आहात का? कारण की महानगरपालिका शाळा आणि एक स्लम भागातील विद्यार्थी आणि तिथपर्यंत जाणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये आणि एवढं आपण त्याच्यासाठी आज त्याचे एवढे मिलियन मध्ये व्हिडिओ गेलेले, तर कसं बघता? निश्चित याच्यासाठी खरं म्हणजे तुमच्यासारख्या मीडियाची आम्हाला गरज लागणार आहे. सगळ्याच चॅनलचे लोक येऊन त्याचे व्हिडिओ करतायत आणि आम्हाला मुंबईहून सुद्धा 1-2 ठिकाणून फोन आलेले आहेत. माझ्या स्क्रॅप बँडसाठी इंडियन गॉट टॅलेंट मधून फोन आला की बा हे मुलं तुम्ही मुंबईला शूटिंगसाठी आणा. निश्चित याला देखील आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त त्याची प्रगती कशी होईल याकडे आमचं लक्ष राहणार आहे. बरं सर, आतापर्यंत कोणत्या गेस्ट समोर किंवा कुठं कुठं आपण त्याला प्रोग्राम मध्ये हे केलेलं आहे? महानगरपालिकेचे आयुक्त, त्यानंतर सगळे एचओडींच्या बैठकीमध्ये त्याचं गीत झालंय. मान्य महापौरांसमोर झालेलं आहे. आज मान्य स्थायी समिती सभापती आले होते आमच्या एका कार्यक्रमामध्ये, तिथे देखील त्याला दिलं. तर जवळपास महानगरपालिकेच्या सगळ्याच अधिकाऱ्यांसमोर, मान्य कलेक्टर साहेबांसमोर सुद्धा त्याचं गीत झालेलं आहे आणि सगळेजण त्याची कौतुक करतायत. तर हे होते सोनार सर, यांनी सांगितलं आहे की जो तिसरीतील विद्यार्थी दानिश, त्याचं सर्व स्तरामध्ये कौतुक होत आहे. कुठेतरी त्याचं जे गाणं आहे ते फार गाजतंय आणि आपण आता त्याच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं त्यानं हे गाणं गायलेलं आहे आणि कशा पद्धतीनं त्याला याची आवड निर्माण झालेली आहे. काय सांगाल, तुमचं नाव काय आहे आणि कसं आपण गीत गातात? मेरा नाम दानिश है। क्या कहेंगे, आपका जो गाना है बहुत फेमस हो रहा है, तो आपको ये गाना गाने की आइडिया कहाँ से आई? ये मेरे को ये राजू कलाकार से किरीश मंडल से आई। तो आप कौन सा गाना गाते हो? ये किरीश मंडल के गाने गाते हो, ये राजू कलाकार से। कैसा गाते हो, जरा आप गा के बताएंगे आप? और उसमें क्या करते हैं आप? शिपियन।
चिपियो में मेरे कमाल है सर। तूने पिल्ले के रखी वो संग में ओ दिल पे चलाई चोरिया, ओ दिल पे चलाई चोरिया, तुझको तुझको तरस ना आया, न देखी मेरी मजबूरिया, न देखी मेरी मजबूरिया। बोला आप अभी जो गाना गा रहे हैं, एक गाना आपका ऐसा ही वायरल हुआ है जहाँ पे कारपोरेशन मनपा के जो आयुक्त थे जी श्रीकांत जी, उन्होंने भी आपके साथ में बैठे थे और उनके आपने ऐसा टकली पे मार दिया था, तो थोड़ा हंस गए थे। तो आपको और वो टाइम में डर नहीं लगा? वो जब मैं उनके पास गया था तो सब सरों ने बोले कि उनके सर पे मारा क्यों नहीं बोले, तो मैंने बोला सर तुम्हारे को लगी ना, उन्होंने बोले मेरे को नहीं लगता, तो मैंने बोला नहीं लगता तो मारा। भला ये गाना जो है आप गाते हैं, ये आपको कहाँ से ऐसा महसूस हुआ कि आपने गाना गाना चाहिए, या ये जो शौक है अपना कैसा जुड़ा? ये जुड़ा, ये मेरे को राजू कलाकार से जुड़ा और इसे किशोर से जुड़ा, किशोर से। भला अभी आपकी जो उम्र है ये खेलने कूदने की उम्र है, आप गाने गा रहे हैं और इतने अच्छे सुरीली सुर में गा रहे हैं, कैसा लगता है आपको? उसे बहुत अच्छा लगता है। क्या बोल के आपको जो दोस्त है या आपके साथ में जो स्कूल में रहते हैं उन्होंने क्या बुला दे आपको? उन्होंने मेरे को रॉक स्टार दानिश बुलाते हैं, कभी कभी रॉक स्टार। गाना गाने के लिए आपको कौन कौन हेल्प करता है? गाना गाने के लिए सोनार सर, टाइगर सर, हमारे रश्मि मैम और मेरे बड़े अब्बा। आ, अभी आगे क्या बनना चाहते हो आप? हम आगे सिंगर बनना चाहते हैं। आगे सिंगर बनना चाहते हैं। अभी जो है तो अभी कौन सी कक्षा में और आगे चल के और क्या क्या करना चाहते हैं? आगे चल के मैं और गाणे सीखणे आवडतात। तर आपण बघितलं, हा होता दानिश. हा आता सध्या तिसरीच्या वर्गातच आहे आणि याचं जे गाणं पाहून सध्या मिलेनियम मध्ये त्याचे व्ह्यूज चाललेले आहे आणि कुठंतरी त्याचे शिक्षक पण त्याच्यासाठी आणि त्याचे घरचे सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत की याचं मोठं नाव व्हावं, गाव व्हावं. कुठेतरी ही महानगरपालिकेची शाळा आहे आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अशी विद्यार्थी घडवले जातात, ही मोठी बाब आहे. मी रवींद्र सुरडकर, तरुण महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.